ठाणे महापालिकेच्या महासभेत सोमवारी मोठा राजकीय गोंधळ पाहायला मिळाला। सत्तेत एकत्र असलेल्या शिवसेना आणि भाजप यांच्यात जोरदार वाद रंगला आणि सभागृहाचे कामकाज तहकूब होईपर्यंत पोहोचले। महासभेच्या सुरुवातीला ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत तहकूब प्रस्ताव मांडण्यात आला। यावर सर्वांनी सहमती दर्शवली, मात्र त्यानंतर वातावरण अचानक तापले। भाजपचे नगरसेवक भरत चव्हाण यांनी नारी शक्ती वंदन या विषयावर विरोध करणाऱ्या विरोधकांचा निषेध करणारा प्रस्ताव मांडण्याचा प्रयत्न केला। हा प्रस्ताव सभागृहात वाचून दाखवण्यात आला नाही असा आरोप करत भाजपचे नगरसेवक आणि नगरसेविका आक्रमक झाले। त्यांनी सभागृहाबाहेर येत निषेध व्यक्त केला। या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या शिवसेनेचे नगरसेवक राजेश मोरे यांनी भाजपावर जोरदार टीका केली। तहकुबीच्या संवेदनशील विषयावर राजकारण करू नये असे सांगत त्यांनी भाजपच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। सभागृह तहकूब झाल्यानंतर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि नगरसेवकांमध्ये तीव्र वादावादी झाली। एकत्र सत्तेत असलेल्या दोन्ही पक्षातील मतभेद उघडपणे समोर आल्याने ठाणे महापालिकेतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। या घटनेमुळे आगामी काळात ठाणे महापालिकेतील सत्ताधारी महायुतीत तणाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। तर भाजप नगरसेवक भरत चव्हाण, भाजप नगरसेविका मृणाल पेंडसे, शिवसेना नगरसेवक राजेश मोरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली। बघायला गेलं तर नारी शक्ती विधेयक जो केंद्रामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या आणि त्यांच्या सर्व टीमनी जो मांडला होता, 33% ज्या महिलांना आरक्षण दिलं पाहिजे, आज बघायला गेलं तर आपले छत्रपती शिवाजी महाराजांची आई जिजाऊ असो, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची माई रमाई असो, महात्मा फुले ज्योतिबा सावित्रीताई असो, यांनी जी जगाला देशाला दिशा दाखवण्याचं काम करत असताना आज तेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब घेऊन चालले होते। आज आपण बघितलं असेल त्या संदर्भात आम्ही सभा तहकूब व्हावा म्हणून आम्ही पत्र दिलं की आज जो एवढा मोठा विषय जो आहे, ज्या विषयावर देशामध्ये महिला जागृत झाल्या, सर्व गोष्टीला विरोध चालू झाला आहे। आज फक्त काँग्रेस आणि जे पक्ष आहे त्यांनी जो विरोध केला, त्यांचं फक्त एकच म्हणणं आहे की महिला भगिनी चूल आणि मुळापर्यंत राहिली पाहिजे, ती स्वतः सक्षम झाली नाही पाहिजे। त्या दृष्टिकोनातून आमच्या सर्व महिला, भारतीय जनता पार्टीचे आमचे उपमहापौर असो, आमचे गटनेते असो, यांच्या माध्यमातून आम्ही हे सभा तहकुबाचं पत्र दिलं की जे घटना केंद्राच्या याच्यामध्ये झालेली आहे ती तहकूब करावी। एक साहेबाला आम्हाला वाढदिवसाचा काय विषय नाही की वाढदिवस झाला, वाढदिवसाचा तुम्ही बनवू शकता, मग त्या धर्तीवर एवढा मोठा जो महिलांवर जो अन्याय झालाय, जी हत्या करण्याचा प्रयत्न केला, त्या संदर्भात आम्ही सभा तहकुबाचं पत्र दिलं। त्या संदर्भात सचिवांनी आणि त्या प्रशासनाने तो पत्र घेतलं नाही, वाचलं बी नाही। आम्ही म्हणलो की वाचून दाखवा, आणि त्या संदर्भात आमच्या महिलांनी आणि आम्ही सर्वांनी मिळून हा निषेध प्रशासनाच्या विरोधात केला। सर, नारी शक्ती वंदन याला विरोध करणाऱ्या विरोधकांचा निषेध म्हणून एक प्रस्ताव तहकुबीसाठी भाजपकडून देण्यात आला होता, मात्र तो वाचून दाखवण्यात आलेला नाही। याचा निषेध भाजपच्या नगरसेवकांनी आणि नगरसेविकांनी केलेला आहे। साहेब, तुम्ही बघितलं असेल की आजची सभा तहकुबी ही आशा भोसले यांच्या निधनानंतर एक दुखवटा म्हणून केली होती। दुखवटाच्या ठरावाच्या ह्याच्यामध्ये निषेधाचा ठराव होत नाही आहे, त्यांना सभाशास्त्र आणि याची शिकण्याची गरज आहे। आणि जेव्हा सभागृहात झालं त्या टायमालाही त्यांचा असा आक्षेप होता की सन्माननीय आयुक्त साहेबांचा आज जन्मदिवस होता आणि तुम्ही वाढदिवस कसा साजरा केला, तर त्यांनी सभाशास्त्र बघावं। त्यांनी सभा चालू होण्याच्या अगोदर आयुक्त साहेब जेव्हा आले तेव्हा नुसतं आयुक्त साहेबांचा वाढदिवस नाही, त्यांना फक्त बुके देण्यात आला वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणून, आणि एक महापालिकेच्या लोगोचा जो विषय होता त्याचं अनावरण झालं। त्यानंतर जेव्हा सभा सुरू झाली तेव्हा सभा तहकुबी मांडल्यानंतर हा कुठलाही विषय झाला नाही। एखाद्या विषयावर एखादी तहकुबी मांडल्यावरती जी तहकुबी झाली त्याच विषयावर परत तहकुबी, दुसऱ्या विषयावर निषेध करून तहकुबी असं होत नाही आहे। त्यासाठी त्यांना वेगळी सभा घ्यायला लागेल। मला सर्व भरत चव्हाण हे आमचे जुने मित्र आहेत, जुने सहकारी आहेत, त्यांना आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना ह्या सगळ्या ह्याच्यामधनं तुम्ही काही प्रोटोकॉलचं आणि ह्याचं शिकून घ्या, तुम्ही समजून घ्या, आणि त्याच्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने सभागृह कसं चालवता येईल ह्याचे तुम्हाला हे करता येईल। आणि नारी शक्तीच्या विधेयकाला विरोध केल्याबद्दल ठाणे शहर शिवसेना शाखेतर्फे, शिवसेनेतर्फे, ठाणे शहर शिवसेना शाखेतर्फे ठाण्यातच नाही तर शिवसेनेतर्फे अख्ख्या महाराष्ट्रात शिंदे साहेबांच्या ह्याच्यातनं तर्फे मार्गदर्शनाखाली अख्ख्या महाराष्ट्रात आंदोलन चालू आहेत। आणि
जर असा विषय असता तर हा आंदोलन करायला आम्ही रस्त्यावर उतरलो नसतो. आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करतोय, ह्या सगळ्याचा निषेध करतोय. पण कुठल्याही गोष्टी त्रुटी काढून फक्त निषेध करत राहायचं, कुठल्याही गोष्टी ही त्यांना एक जुनी काय म्हणतात त्यांना त्यांची पद्धत एक सवय लागलेली आहे. कुठल्याही गोष्टीत खोट काढायची आणि फक्त भुई साप समजून भुईला धोपटत राहायचं, हा प्रकार त्यांनी बंद करावा. चांगल्या पद्धतीनं सभागृह चालत असताना सभागृहात ही त्यांची निषेध सूचना पुढच्या महासभेत पुढची आता ही तहकूब महासभा पुढच्या यात मांडता आली असती, त्यांना मांडता येणार आहे. पण ते न करता फक्त निषेध करून वातावरण आणि प्रसिद्धी यावेळेस काही गोष्टी करायच्या आहेत आणि टाळाव्यात, अशा मी त्यांना सूचना करेन. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. क्रीडा MCHI तर्फे बाळकूम येथील दोस्ती वेस्ट काउंटीमध्ये सुरू असलेल्या 23व्या भव्य प्रॉपर्टी प्रदर्शनास गेल्या 3 दिवसात 20,467 नागरिकांनी भेट दिली असून 234 नागरिकांनी आपल्या स्वप्नातील घराची नोंदणी केली. या प्रदर्शनात 398 कोटी रुपयांचे कर्ज प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. या प्रतिसादाबद्दल अध्यक्ष सचिन मिराणी, सचिव फैयाज विराणी आणि प्रदर्शन समितीचे अध्यक्ष विभव बोरकर यांनी ग्राहकांचे आभार मानले आहेत. या प्रदर्शनात ठाण्यातील 40हून अधिक आघाडीच्या विकासकांचे 100हून अधिक रेरा मान्यता प्राप्त गृहप्रकल्प सादर करण्यात आले होते. त्यात 55 लाख रुपयांच्या BHK पासून प्रीमियम दर्जाच्या 4 BHK प्रशस्त निवासस्थानांचा समावेश होता. या प्रदर्शनात घोडबंदर रोड, कोलशेत, पोखरण आणि माजिवडा येथील मालमत्तांना सर्वाधिक प्रतिसाद मिळाला. जुन्या ठाणे शहरातील पुनर्विकासाच्या मालमत्तेतही ग्राहकांनी उत्सुकता दाखविली. किमान 55 लाख ते 2,25 लाखापर्यंतच्या घरांना सर्वाधिक मागणी आढळली. काही वैशिष्ट्यपूर्ण ऑफर्समुळे अनेक ग्राहकांनी घरांची थेट नोंदणी केली. या प्रदर्शनात स्टेट बँक, युनियन बँकसह काही बँका व वित्त संस्थांची दालने होती. त्यात अनेक ग्राहकांच्या कर्ज पुरवठ्यावरील अर्जावर तातडीने प्रक्रिया सुरू करण्यात आली. घर खरेदीचे स्वप्न साकार करण्यासाठी पहिल्यांदाच प्रदर्शनात आलेल्या अनेक कुटुंबांचे घर खरेदीचे स्वप्न साकार झाले. मुंबई महानगर क्षेत्रात सर्वाधिक निवास घरे व व्यावसायिक मालमत्तांची विक्री ठाणे शहरात होते. ठाणे शहरात पायाभूत सुविधा उभ्या राहिल्या असून त्याचा नागरिकांना लाभ होत आहे. सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध असलेल्या ठाणे शहरात उत्तम जीवनशैली आहे. प्रॉपर्टी प्रदर्शनात समावेश असलेले पारदर्शक गृहप्रकल्प, विविध सोयीस्कर पर्याय आणि कर्ज पुरवठ्याच्या सुविधेमुळे ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला, अशी प्रतिक्रिया सचिव फैयाज विराणी यांनी दिली. या प्रदर्शनाच्या यशाबद्दल ग्राहकांसोबतच विकासक आणि बँकेचे प्रतिनिधींचे आभार मानून यापुढील काळातही क्रीडा MCHIच्या माध्यमातून ग्राहकांना प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यासाठी कार्यरत राहू, असे ते म्हणाले. मैं सबका धन्यवाद करना चाहूँगा जो एग्जीबिटर है, जिन्होंने पार्ट किया, मेरे स्पॉन्सर्स, मेरे टीम मेंबर्स, सबका है. और सबसे ज़्यादा मैं शुक्रिया करना चाहूँगा जो हमारे कस्टमर्स हैं जो इधर आए, 20,000 से भी ऊपर लोग ने इधर विजिट किया
और उन्होंने ये एग्जीबिशन को देखा और उन्होंने सराहा भी है, उनको बहुत अच्छा लगा। उनको ये जो चीज़ें उनको अगर ये देखने को मिनिमम उनको 10 से 15 दिन लगे, वो उन्होंने इधर आके 1 से 1.5 घंटे में सब प्रोजेक्ट्स देख लिए। और उनको स्पॉट लोन सैंक्शन भी SBI बैंक हो, यूनियन बैंक हो, पंजाब नेशनल बैंक हो, टाटा कैपिटल हो, स्पॉट सैंक्शन करीबन 400 करोड़ रुपए का इधर स्पॉट सैंक्शन हुआ है। 230 से 250 के बीच में स्पॉट बुकिंग्स भी हुए। मैं इन सब के लिए मैं सबको धन्यवाद कहना चाहता हूँ। और मैं ये भी आपको बताना चाहता हूँ कि हमारा जो ऑनलाइन एक्सपो है हमारे वेबसाइट पे चालू ही रहेगा नेक्स्ट 6 महीने तक। जिन्होंने भी यहाँ पे आ नहीं सके वो ऑनलाइन एक्सपो विजिट करके इसका जो एक्सपो में हम जो शोकेस कर रहे हैं उनका देख लीजिए और उनका फायदा उठा लीजिए। तर कितने लोगों ने इसमें एक्टिव किया 20,000 के ऊपर और अब कितने प्लान आपके बिक चुके हैं? 250 के ऊपर फ्लैट बिक चुके हैं। 235 to 40 लास्ट नंबर्स मिले थे और 400 करोड़ के ऊपर का लोन सैंक्शन हो चुका है बाय वेरियस बैंक्स। तर अभी तक लोग इधर विजिट दे रहे हैं, थाना के लोग हैं ज़्यादा या मुंबई के लोग? सो थाना के है, भिवंडी के भी काफी है, हम लोग को कल्याण डोंबिवली बोले सब जगह से आ रहे हैं लोग। अभी जो ओरिजिनली अभी आप देखेंगे तो वेस्टर्न सबब से ये बोरेवली टनल बनने के बाद आप 10-12 मिनट में बॉम्बे वेस्टर्न बॉम्बे पहुंच जाओगे। तो बहुत सारे वेस्टर्न के भी लोग हैं जो थाना में देखना प्रेफर करते हैं। थैंक यू वेरी मच। ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील गावदेवी मंदिराजवळ एका दुकानाला आग लागल्याचा प्रकार सोमवारी सकाळी उघडकीस आला. आग लागल्याने सुरक्षेच्या दृष्टीने येथील वाहतूक पर्यायी मार्गावरून वळवण्यात आली होती. त्यामुळे गोखले रोड परिसर गावदेवी मैदान परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. गावदेवी मंदिराजवळ रिक्षा उपलब्ध होत नसल्याने प्रवाशांचे हाल झाले. गावदेवी मंदिराजवळ कपडे विक्रीचे दुकान आहे. या दुकानात सोमवारी पहाटे 5:40 वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. घटनेची माहिती ठाणे महानगरपालिकेच्या अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि पोलिसांना मिळाल्यानंतर पथके घटनास्थळी दाखल झाली. गावदेवी मंदिर परिसरात सकाळी प्रवाशांसाठी रिक्षा उभ्या असतात, तसेच पादचाऱ्यांची ही संख्या मोठ्या प्रमाणात असते. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि सुरक्षेसाठी येथील रस्ते बंद केले होते. तसेच वाहतूक पोलिसांनी येथील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली होती. ठाणे शहरामध्ये कामानिमित्ताने येणाऱ्या प्रवाशांचे प्रमाण अधिक आहे. गावदेवी मंदिर परिसरातून नितीन कंपनी किंवा इतर भागातील शेअर रिक्षा उपलब्ध असतात. आग लागल्याने या रिक्षांना बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे प्रवाशांना काही अंतर पायी चौकात जाऊन रिक्षा उपलब्ध झाल्या. तसेच गोखले रोड, गावदेवी मैदानासह ठाणे स्थानक परिसरात वाहतूक कोंडी देखील झाली होती. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. अनेकांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहोचता आले नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले, परंतु आग दुकानामध्ये धुमसत असल्याचे चित्र होते.